आज मस्त असा पाऊस पडलेला आहे, तर पहिल्या पावसातच छान खेकडेही मिळालेले आहेत. तर खेकडे घेऊन आले आणि आज त्याचं मस्त आपण चमचमीत असा खेकड्याचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहात. तर ते साफ कसे करायचे व वाटण कसं करायचं ते सगळं आपण आज पाहूयात. जिवंतच खेकडे घेऊन आले होते, तर ते साफ करताना मला खूप भीती वाटत होती. तर मग लहान मुलीनेच माझ्या साफ करून दिलेले आहेत. तर तिने ते आपण जे त्याचे मोठे पाय आहेत ते व्यवस्थित मावशीने बांधून दिले होते, कोळीन मावशीने. तर आता आपण ह्याचे छोटे जे पाय आहेत ते पहिले आपण तोडून घेणार आहोत. खेकडा कसं साफ करायचं तो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर तो व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. सर्व खेकडे आपण व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. आता आपण वाटण बघणार आहोत. वाटण्यासाठी इथे मी गॅसवर जाळी लावून घेतलेली आहे. त्या जाळीवर आपण सुकं 2 खोबऱ्याचा कवड घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 3 कांदे, 2 लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या घेणार आहोत. ते आपण व्यवस्थित गॅसवर भाजून घेऊया. इथे मी भाजलेलं खोबरं, पुदिना, कांदा भाजलेला, कोथिंबीर आणि जी आपण भाजलेली लसूण आहे ती आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी तेजपत्त्याची पानं, काळा मिरी, लवंग, बडीसोप, धणे आणि इथे खसखस घेतलेली आहे, एक वेलची घेतलेली आहे आणि दालचिनी. तर हेही आपण आता भाजून त्यांना व्यवस्थित वाटून घेणार आहोत. खडे मसाले आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. तर आता हे भाजलेले सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित वाटून घेणार आहोत. इथे साईडला मी टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये आपण बारीक चिरलेले कांदे आहेत 2, तर तेही यामध्ये घालून घेणार आहोत. कांदा आपला छान लाल होईपर्यंत आपण हे जे खेकड्याचे छोटे पाय आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. त्याचा आपण अर्क काढून घेणार आहोत. इथे आपला कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे. तर यामध्ये आता मी आलं लसूणची पेस्ट घेते, ती आपण थोडा वेळ तेलावर परतून घेऊया. त्याचबरोबर आपण आता टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. इथे 2 टोमॅटोची प्युरी मी घातलेली आहे आणि टोमॅटो ही व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते 3 चमचे यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता हे आपलं वाटण व्यवस्थित तेलावर परतलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट घालणार आहोत. ते परतून झाल्यावर आपण जे साफ केलेले खेकडे आहेत ते यामध्ये व्यवस्थित आपण त्याला मसाला लावून घेणार आहोत. आता जे आपण वाटलेले खेकड्यांचे पाय आहेत तर त्यामध्ये पाणी घालत आपण ते गाळून घेणार आहोत. जो राहिलेला गाळ आहे तो फेकून द्यायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण 5 मिनटं त्याला आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि 5 मिनटानंतर त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित आपण खेकड्यांना कड काढून घेणार आहोत. छान आपण त्यांना शिजवून घेणार आहोत. तर मस्त असे आपले खेकडे रसरशीत चमचमीत असे खेकडे आपले शिजले गेलेले आहेत. पावसात खेकडा खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.